विद्यार्थी मित्र हो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसंदर्भात आपण माहिती घेतली होती। आता ही प्रवेश परीक्षा कशी असते, या प्रवेश परीक्षा आपल्याला द्यायची तर नेमका अभ्यास काय करायचा, या प्रवेश परीक्षेच्या संदर्भात कोणकोणत्या विषयाचा आपल्याला अभ्यास करणे या संदर्भातली माहिती आपण आज घेणार आहोत आणि त्यातल्या एका विषयाचं थोडंसं अधिकच जाणून आज आपण घेणार आहोत। बघा, काल आपण या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसंदर्भात पूर्ण माहिती पाहिली की इयत्ता 5वीचे विद्यार्थी हे ही परीक्षा देऊ शकतात, हे तुम्हाला कालच्या तासामध्ये माहिती झालं, बरोबर। तर 5वीचे विद्यार्थी आपल्याला या वर्षी जे 5वीत शिकत आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा एकदम महत्वाची आहे आणि या परीक्षेसंदर्भात आता परीक्षा द्यायची आहे, महत्वाची आहे, सगळ्या गोष्टी समजल्या, पण या परीक्षेत काय असतं, कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करायचा किंवा अभ्यास करण्यासाठी आपल्याला गायडन्स कोण करणार आहे, हे सगळे प्रश्न मनात येत आहे की नाही। मग या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला आज भेटणार आहे। बघा, या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की या प्रवेश परीक्षेसाठी जर आपण बघितलं तर आपल्याला एक 100 गुणांची परीक्षा द्यायची आहे। आता बघा, या 100 गुणांच्या परीक्षेमध्ये तुमच्या लक्षात येईल आपल्याला 3 विषय आहे। एक म्हणजे मानसिक क्षमता, म्हणजे आपली बौद्धिक क्षमता काय, आपली बुद्धिमत्ता काय ते आपल्याला तपासतात। त्याच्यासाठी या मानसिक क्षमतेवर आपल्याला 40 प्रश्न विचारले जाणार आणि त्याला मार्क्स असतात 50 आणि हे प्रश्न असतात 1 नंबर ते 40 नंबर। म्हणजे पहिल्या पेपर सुरू झाल्या आपल्याला या सगळ्या गोष्टी या मानसिक क्षमतेवर, मानसिक चाचणीवर आधारित आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसतात। बघा, आता याच्या सोबत आणखीन एक जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टीला असतो 1 तास असं गृहीत धरा, कारण या 100 गुणाची परीक्षा ही आहे 2 तासाची। किती तासाची? 2 तासाची। आता आपण दुसरा सब्जेक्ट जर बघितलं तर या दुसऱ्या सब्जेक्ट मध्ये आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की दुसरा विषय हा आहे अंकगणित। आता बघा, अंकगणित, गणिताचा भाग आपल्याला सगळ्यांनाच पहिल्यापासून परिचित आहे। अंकगणितासाठी आपल्याला या ठिकाणी 20 प्रश्न विचारले जाणार आहेत। 20 प्रश्न आहे 25 मार्काला आणि या ठिकाणी आपल्याला जो वेळ आहे तो वेळ म्हणजे इथं 60 मिनिटं, तर 1 तास म्हणजे 60 मिनिटं, तर इथं वेळ आहे 30 मिनिटं। बघा, आता या संदर्भात आपल्याला लक्षात येतंय दुसरा विषय अंकगणित, गणित हा विषय आपल्या सर्वांचा परिचित आहे। याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचंय ते पण आपण माहिती करून घेणार आहोत आणि यातला तिसरा आणि महत्वाचा विषय जो म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतोय त्या कारणानं आपल्या लक्षात येईल की आपली जी भाषा आहे ती भाषा म्हणजेच मातृभाषा मराठी भाषा ही या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता मराठी भाषेला सुद्धा 20 प्रश्न विचारले जाणार आणि या 20 प्रश्नाला गुण आहे 25 आणि याला पण आपण या ठिकाणी वेळेचा विचार केला तर हा भाग पण आपल्याला 30 मिनिटात संपवायचा आहे। 30 मिनिटं याला वेळ। बघा, आता तुमच्या लक्षात आलं असेल ही परीक्षा द्यायची, ही परीक्षा पूर्णपणे 100 गुणाची, किती गुणाची आहे? 100 गुणांची आहे। 100 गुणांची परीक्षा देण्यासाठी आपल्याला वेळ किती आहे? तर वेळ आहे आपल्याला 2 तास। किती वेळ आहे? 2 तास। या 2 तासामध्ये आपल्याला जी 100 गुणाची परीक्षा द्यायची, त्या परीक्षेमध्ये आपल्याला कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, तर त्यामध्ये सर्वप्रथम आपल्या लक्षात येतंय सर्वात मोठा आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे बुद्धिमत्ता किंवा मानसिक क्षमता चाचणी। आपल्याला सर्वात महत्वाचा विषय या परीक्षेमध्ये असतं हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय, कारण याला 40 गुण आहे। 40 गुणचा जे काही प्रश्न आहे म्हणजे 40 प्रश्न त्याच्यात विचारणार आहेत आणि ते 50 गुणासाठी, म्हणजे 50% काम आपलं मानसिक क्षमता चाचणी या संदर्भात या विषयावर आपल्याला आधारित आहे। 40 प्रश्न विचारले जातात
सॉरी, मी पहिल्यांदा चुकून 40 गुण बोललो. 40 गुण नाही, 50 गुण आहे. प्रश्न संख्या 40 आहे. बरोबर लक्षात येत आहे तुमच्या? आणि हे प्रश्न क्रमांक 1 पासून 40 पर्यंत आपल्याला या प्रश्न क्रमांकामध्ये हे मानसिक क्षमता आहे. याला वेळ पण जास्त खर्च न करता 1 तासामध्ये आपल्याला कव्हर करायचंय. दुसरा विषय म्हणजे अंकगणित. अंकगणितामध्ये आपल्याला 20 प्रश्न विचारले जाणार आहे. याचा नंबर जर पाहिला तर आपण इथं जे घेतलं 1 ते 40, तर याचा नंबर असणार आहे 41 ते 60. आता 41 ते 60 या क्रमांकाचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जाणार आहे. आणि मराठी, आपली मातृभाषा आणि मराठीच्या संदर्भातलं जे काही आपले उतारे विचारले जातात आणि उतार्याच्या आधारे आपल्याला मराठीवर अगदी सोप्या याच्यात तिथंच वाचायचे, तिथंच प्रश्न सोडवायचे, अशा स्वरूपाचे 20 प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. त्याला 25 गुण आहे. याची संख्या असणार आहे प्रश्न संख्या 61 to 80. तर मग अशा स्वरूपाचे 80 प्रश्न आणि 100 गुण या संदर्भातली परीक्षा आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. ही प्रवेश परीक्षा जर आपण व्यवस्थित सरावांती दिली तर या परीक्षेच्या निकालानंतर आपण जर नवोदयच्या मेरिट मध्ये बसलो तर आपलं 6वी पासूनचं शिक्षण अगदी मोफत, फ्री, ते पण CBSE. फक्त शिक्षणच नाही तर राहण्याची सोय, CBSEचं क्वालिटी शिक्षण, आपल्या नवीन मित्रमंडळी किंवा नवीन मित्रांचे CBSEच्या टॅलेंटेड मुलासोबतचा 5-6 वर्षाचा सहवास आणि आपल्या भविष्यात आपल्याकडे सगळ्यांचा पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आणि आपलं उज्ज्वल भविष्य, या सगळ्या गोष्टी आपण मानसिक क्षमता, अंकगणित, मराठी, मानसिक क्षमतेचे 40 प्रश्न, अंकगणिताचे 20 प्रश्न, मराठीचे 20 प्रश्न, असे एकूण 80 प्रश्नाची तयारी करून हे जर आपण उत्तम बरोबर ॲक्युरेट सोडले तर आपण ही प्रवेश परीक्षा इझिली क्रॅक करू शकतो. त्यासाठी आपल्याला आता या एक सब्जेक्टचं विषय समजून घ्यायचा आहे. येत आहे लक्षात? तर बघा, आता या मानसिक क्षमता चाचणी प्रश्न क्रमांक 1 ते 40 एकूण 50 गुणासाठी हे आपण आत्ताच अभ्यासलंय. तर या मानसिक क्षमता चाचणी म्हणजे काय नेमकं या संदर्भात आपण बघूयात. आता बघा, या मानसिक क्षमता चाचणीमध्ये आपल्या तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी तुम्हाला या क्षमता चाचणीमध्ये या प्रश्नपत्रिकेमध्ये जवळपास 10 प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. किती प्रकारचे? 10 प्रकारचे. आता या 10 प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला जे काही विचारण्याची शक्यता आहे ते प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांकाचा याचा खालीवर वेग असू शकतो किंवा क्रम वेगळा असू शकतो. या क्रमावर आपल्याला जायचं नाही, पण आपल्याला या 10चे 10 प्रकारचे प्रश्न या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. बघा, आपण ज्या गावाला जातोय ना त्या गावाचा आपल्याला परिपूर्ण रस्ता माहिती पाहिजे, जायचं कसं आहे ते माहिती पाहिजे, कुठे थांबायचं ते माहिती पाहिजे, तिथे गेल्यावर काय करायचं ते माहिती पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला जर मानसिक क्षमता चाचणीचे या 40 प्रश्नांचं जर आपल्याला तयारी करायची, यातून आपल्याला जर 50 पैकी 50 गुण घ्यायचे तर आपल्याला सर्व प्रकारचे प्रश्न माहिती असले पाहिजे. जर आपल्याला 50 पैकी 50 घ्यायचे तर आपल्याला सगळे प्रश्न माहिती असले पाहिजे. तर बोर्डाने ठरवल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला 10 प्रश्नाची ओळख करून घ्यायची. पूर्ण 10चे 10 प्रश्न आपल्याला जर माहिती असले तर आपण बरोबर त्याच्यावरचे उत्तर शोधू शकतो. बरोबर आहे की नाही? मी ते सांगतो ते बरोबर ना. जर आपल्याला माहितीच नाही तर आपण कशी उत्तरं शोधणार, आपण कशी उत्तरं काढणार? जर या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला खऱ्या अर्थानं आज हे 10 प्रश्न कशा पद्धतीचे मानसिक क्षमता चाचणीवर ते आपल्याला समजून घ्यायचे. यातला सर्वात पहिला प्रश्न, आता याचे क्रम खालीवर असू शकते, मी सुरुवातीलाच सांगितले, पण आपल्याला समजून घेण्यासाठी 10 क्रमामध्ये ते समजून घेणे. वेगळे पद शोधा. बघा, आता या प्रश्नामध्ये कसं असणार आहे की 4 पद दिलेले असतात किंवा 4 काहीतरी चित्र दिलेले असतात. त्या 4 चित्रातले आपल्याला 3 चित्र सारखे असतात आणि एका चित्रात कुठला तरी काहीतरी बदल असतोय. तर मग तो बदल काय आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं ओळखायचंय आणि तो पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणजे 3 सारखे असतात.
तीन गोष्टी काय असतात, सारख्या असतात, आणि एक गोष्ट काय असणार, वेगळे असणार. सोपं आहे की नाही? पण ते आपल्याला याच्या पद्धतीने करायचंय. सोपंच असतं. तीन आता ही याच्यासारखी आहे, ही याच्यासारखी आहे, ही याच्यासारखी आहे, या तिन्ही सारख्या आहे, हे एक वेगळं आहे. मग आपल्याला या वेगळ्याच आपल्याला शोधायचंय. ही वेगळं कोणतं आहे ते आपल्याला शोधायचंय, आणि त्या पद्धतीनं आपल्याला याचा पण सराव करून घ्यायचा आहे. ते मी सगळं शिकवणार आहे. याची तुम्ही बिलकुल चिंता करू नका. वेगळा पद शोधा या स्वरूपाचा प्रश्न आपल्याला येतोय. याच्यावर 3 ते 4 प्रश्न येऊ शकतात. बघा, या 10 प्रकारच्या याच्यामध्ये 40 प्रश्न असणार आहे. आता सपोज या 10च जर धरलं तर प्रत्येकी आपल्याला एक 4-4 प्रश्न पकडून चाला की अशा पद्धतीचे 4-4 प्रश्न आपल्याला येणार आहे. बरोबर. आता हे वेगळ्या पदावरचे आपल्याला तयारी करून घ्यायची. 4 प्रश्न येऊ शकतात, 5 प्रश्न येऊ शकतात, कमी जास्त याच्यात होतंय, पण आपल्याला तो प्रकार ओळखता आला पाहिजे. आता बघा, जुळणारी आकृती. आता दुसऱ्या भागात काय आहे, जुळणारी आकृती. बघा, इथं आकृती दिलेल्या असतात आणि त्या आकृत्याशी जुळणारी आकृती आपली उत्तरात दिलेली असते. मग उत्तर 4 प्रकारच्या आकृत्या असतात, ए बी सी डी. या 4 पैकी याच्याशी जी जुळेल ती आकृती आपले याचं उत्तर असणार आहे. बरोबर. तर मग आपल्याला हे जुळणारी आकृती म्हणजे बघा, साधं सिंपल उदाहरण आहे. तुम्ही टीव्ही पण बघताय, खेळ पण खेळताय. आता एक अशी वस्तू तुमच्या हातात आहे, तिच्यासारखी वस्तू इकडे पडलेल्या वस्तूमध्ये शोध. तिच्यासारखी दिसणारी जुळणारी वस्तू पाहिजे. आता बघा, तिसऱ्या याच्यामध्ये आकृती पूर्ण करा. याच्यावर पण तिथं सांगितल्याप्रमाणे 4 प्रश्न येऊ शकतात असं गृहीत धरायचंय. 10x4 असं जरी धरलं तर 40 प्रश्नाची आपण तयारी होते. आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. आता बघा, 3 भाग दिलेले असतात. त्या तिन्ही भागामध्ये आकृती पुढं पुढं जाते आणि चौथ्यामध्ये किंवा तिसऱ्यामध्ये त्यातलं उत्तर कोणतं असेल ते 4ही पर्यायापैकीचं उत्तर आपल्याला शोधायचंय. आकृती पूर्ण करा. जेव्हा आपण प्रश्न घेणार आहोत तेव्हा तुम्हाला याच्यावर डिटेल जास्त लक्षात येईल. त्याच पद्धतीने याच्यावर पण पुन्हा 4 प्रश्न समजून चला. हे 4 झाले, हे 4 झाले, हे 4 झाले. जवळपास आपण आता 12 पर्यंत आलोय, 12 प्रश्नापर्यंत. तर चौथ्या प्रश्नात मालिका पूर्ण करा. एक मालिका दिलेली असते, समज संख्येची असेल, चित्राची असेल. जसं जसं फिरत चाललंय चित्र, जसं जसं वाढत चाललंय, याची एक शृंखला दिलेली असते, मालिका दिलेली असते. ती मालिकात आपल्याला आता 3 चित्र दिलेले आहेत. चौथं कोणतं असणार आहे, 2 दिलेले. तिसरं कोणतं असणार आहे, पुढचं चौथं पण दिलेलं आहे. इथं कोणतं चित्र वापरायचं, खाली 4 पर्याय दिलेले. ते 4 पर्यायापैकी इथं कोणतं चित्र ऍक्युरेट बसतंय ते आपल्याला ओळखायचंय. सोपं आहे की नाही? सोपं आहे ना? तर मग हाच अभ्यास आपल्याला याच्यात करायचा. मग आता याच्यामध्ये आपलं काम आहे डोक्याचं. कशाचं? तिथंच आहे सगळं. तुझं आहे, तुझं पाशी ते तिथंच दिलेलं आहे, ते तिथंच शोधायचंय. वापरायचं काय? डोकं, बुद्धी. म्हणून तर त्याचं नावच काय आहे? मानसिक क्षमता चाचणी. ते तिथंच दिलेलं आहे. कुठूनही काही आणायचं नाही. हे म्हणजे काही एक रॉकेट अँड सायन्स नाहीये किंवा संशोधन नाहीये किंवा आपल्याला याच्यावर काही काम करायचं नाहीये. ते कुठे शोधायचंय? ते तिथंच शोधायचंय. फक्त काय वापरायचं? आता लक्षात आलं की नाही तुमच्या? ओके. तर मग आता असा 5वा पण भाग या ठिकाणी सहसंबंध. आता सहसंबंध आपल्याला जोडता आला पाहिजे, ओळखता आला पाहिजे. म्हणजे बघा, इथे 2 कृती दिलेल्या असतात, 2 आकृती दिलेल्या असतात. ह्या आकृतीचा आणि ह्या आकृतीचा काय संबंध आहे? सेम तिसरी आकृती दिलेली असेल, तिच्या संबंधाची आकृती खाली 4 पर्यायामध्ये एक दिलेली असेल, ती ओळखायची. आता दोघांचा संबंध काय? जसा यांच्यात संबंध आहे तसा संबंध पुढच्या आकृतीतून उत्तरातल्या आकृतीशी शोधायचा. तिथंच आहे. पुन्हा मी सांगतो तेच आहे, तिथंच आहे. हे आपल्याला तिथे शोधायचंय. पहिल्या याच्यात काय संबंध आहे? सपोज बघा, इकडे एक पिवळा शर्ट घातलेला मुलगा आहे, इकडे एक पिवळा शर्ट घातलेला मुलगा आहे, त्यांची दोघांची जोडी. पुढच्या याच्यात रेड शर्ट वाला आहे, खाली पर्यायामध्ये रेड शर्ट वाला. मग कोणतं उत्तर असणार? राईट. म्हणजे असं आपल्याला संबंध ओळखायचा आहे. काय दाखवलेलं आहे, काय संबंध आहे, याच्यातला समसंबंध आपल्याला ओळखता आला पाहिजे. तर मग या 5व्या याच्यात सुद्धा अशा पद्धतीनं 4 प्रश्न येणार आणि या 4ही प्रश्नाची तयारी करायची. म्हणजे आपण इथं या 40 प्रश्नापैकी इथपर्यंत आलो तर 20 प्रश्नाची आपली तयारी झाली की नाही तयारी? आता या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रवेश परीक्षेच्या अगोदर जर कोणी सांगितल्या,
जर शिकवल्या आणि ते तिथंच आहे हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऍक्युरेटपणे पाहिलंय, पहिले 5 भाग चांगले सोडवले, 40 प्रश्नापैकी 20 प्रश्न तुमचे बरोबर येत आहे, तुमचं 25 मार्काचं काम झालंय की नाही? बरोबर. मग आता पुढचं आणखीन काय की भौमितिक रचना पूर्ण करा. बघा आता भौमितिक रचना आपण अंकगणित शिकतोय त्याच पद्धतीनं या भूमिती नावाचा एक प्रकार असतो आपल्याला, त्याच्यातल्या संदर्भातल्या ज्या काही आकृत्या, ज्या काही फिगर आहे, या फिगरची रचना या ठिकाणी दिलेली असते आणि ती रचना पूर्ण करण्यासाठी आपल्याला पर्यायात पण तशाच रचना दिलेल्या असतात. मग त्या रचना पूर्ण करायचे. याच्यावर थोडासा किचकट भाग आहे, थोडासा कठीण भाग आहे, पण सरावांती हा पण तुम्ही करू शकता. याच्यावर पण 4 प्रश्न येणार आहे. याच्यावर पण किती प्रश्न येणार आहे? 4 प्रश्न येणार आहे. आणि हे 4ही प्रश्न आपल्याला सपोज याच्यातून हार्ड जरी वाटत असले तर सरावार्थी हे पण येतात, कारण याच्या पण रचना पूर्ण करण्यासाठी 3 दिलेले असतात. चौथी आपल्याला पर्याय देत असते, काढायची काहीच नाही, आहे त्या ठिकाणी कोणती आहे ती निवडायची. प्रत्येक प्रश्नाला ए, बी, सी आणि डी अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेले असतात. आपल्याला कधी कधी काय होतंय, 4ही पर्याय सारखे वाटतात, पण जे तल्लख बुद्धीने जे अभ्यासपूर्ण विचार करून यातला पर्याय जे शोधतात त्यांचं उत्तर बरोबर येतं. स्पर्धा परीक्षेमध्ये असेच माणसं टिकतात की त्यांना या उत्तरात कन्फ्यूज न होता योग्य पद्धतीने बुद्धीचा वापर करून ते बुद्धिमत्तेच्या द्वारे तो प्रश्न सोडवता येईल, असेच मुलं या ठिकाणी टिकतात. मग त्यांच्या सोबतच आपण काम करणार आहे आणि त्यांचीच बुद्धिमत्ता या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने विकसित करणार आहे. त्यासाठी आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. आता जसा 6वा भाग होतोय 4 प्रश्नासाठी, सेम आता एक 7वा भाग आहे. यामध्ये आरशातील प्रतिमा. तर आरसा सगळ्याला माहिती आहे, बरोबर. आरसा मीन्स मिरर. आपण जे सकाळी उठल्या उठल्या त्या आरशातून पद्धतीनं आपण आपला चेहरा कसा आहे ते पाहतो. आता बघा एक चित्र दिलेलं आहे, ते चित्र आरशात कसं दिसतं, आरशात त्याची प्रतिमा कशी दिसते ती उत्तरात दिलेली असते. आणि ती प्रतिमा खाली या 4 पर्यायापैकी एका पर्यायात बरोबर दिलेली असते. बघा कधी कधी अशी उभी रेष असती, ती आरशात कशा पद्धतीने दिसते त्याचा आपल्याला अंदाज घेता आला पाहिजे. कधी कधी असा 5 बोटाचा हात दिलेला आहे आरशात, कधी कधी आपल्याला हे बोट इकडच्या बाजूला गेल्यासारखं दिसतंय. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला आरशात कसं दिसतंय हे ओळखायचं आहे. आरशात कशा पद्धतीने पाहिल्या जातंय ती प्रतिमा आपल्याला ओळखायची. सेम आरशातल्या प्रतिमेसारखेच अजून या ठिकाणी पाण्यातली प्रतिमा पण येते. पाण्यात कसं दिसत असेल, एखादं चित्र दिलंय तर ते पाण्यात कसं असेल, पाण्यातली प्रतिमा पण येते. बघा आरशामध्ये प्रतिमा कशी दिसते, पाण्यात प्रतिमा कशी दिसते, या दोन्ही बाबी मी तुम्हाला समजून सांगेन. त्या एकदा समजल्या की तुमचं हे प्रश्नाचं उत्तरच चुकत नाही. बघा आरशात आपण जी प्रतिमा दिसते त्या प्रतिमा कशा पद्धतीने बदल होतो त्याबद्दलचे छोटे छोटे ट्रिक्स मी तुम्हाला सांगेन की त्याच्यातून तुम्हाला चटकन आकृती ओळखता येईल, बरोबर. आता याच्यावर सुद्धा असेच 4 प्रश्न, आरशातल्या प्रतिमा असेल, पाण्यातल्या प्रतिमा असेल, पाण्यातल्या प्रतिमा असेल, याच्यावर पण 4 प्रश्न येणार. ते पण बहुपर्यायी पर्याय तिथेच, त्याच्यातून शोधायचं, योग्य उत्तर टिक करायचं, पुढे जायचं. आता सेम याच्यातलं बघा 8 नंबरला घडी घाला व उलगडा. मग आता तुम्हाला प्रश्न काय विचारलाय ते पाहते. बघा आपण एखाद्या कागदाची घडी घालतो, कार्यानुभवाशी आपण या संदर्भात बरेच बघा काही काही आपल्या शाळेमध्ये चित्रकला शिक्षक, कार्यानुभव शिक्षक हे शाळेमध्ये डिझाईन बनवतात. ते डिझाईन बनवण्यासाठी त्यांनी जे काही कट्स मारलेले असतात, जे काही फोल्डिंग केलेले असतं, त्या फोल्डिंगवर खूप काही महत्वाचं असतं. त्यांनी फोल्ड करून जे काही थोडंसं कट मारलेलं असतं त्या कटचा, त्या फोल्डच्या आधारे, त्या कागदाच्या घडीच्या आधारे लांब लचक आपल्याला डिझाईन तयार झालेली दिसते. तर सेम अशा कागदाच्या घड्या कशा पद्धतीने घालायच्या आणि उकलल्यावर ती घडी कुठे संपेल, ती घडी कुठल्या पद्धतीनं ती आपल्याला वापरता येईल किंवा कुठल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी पाहता येईल, ही घडी उकलल्यावर कोणता भाग कसा दिसेल हे प्रश्नात विचारलेलं असतं. त्या पद्धतीनं आपल्याला एक घडी घाला व उलगडा
ह्या पण गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे. बघा साधी गोष्ट आहे, आपण एखादा कागद घेतला, त्या कागदाला हाफ फोल्ड केलं, एक घडी पडली, त्या कागदाला इकडच्या साईडनं फोल्ड केलं, अजून एक घडी पडली, त्या कागदाला इकडच्या साईडनं फोल्ड केलं, अजून एक घडी पडली, आणि त्या कागदाला इकडच्या बाजूने फोल्ड केलं, तर ते पाहिलं तर आपला कुठल्या तरी कोपऱ्यात सगळ्यांचा फोल्ड तयार होतो. मग ह्या घड्या पण आपल्याला घालता आल्या पाहिजे. 4 कट मारायचे असेल तर कागदाला किती घड्या घालाव्या लागेल, मग ती घडी घालताय तर मग घडी घातल्यावर कोणता आकार तयार होईल, सगळं चित्रात आहे. काय विचारलं शांत डोक्यानं वाचायचं, वाचल्यावर आपल्याला त्या घडीप्रमाणे विचारलेल्या पद्धतीप्रमाणे 3 आकृत्या दिलेल्या आहेत, चौथी कोणती राहील, एक दिलेली आहे, योग्य पर्याय कोणता राहील, त्याचं आपल्याला उत्तर पर्यायातून शोधायचंय. ओके, मग याच्यावर सुद्धा 4 प्रश्न विचारले जाणार. किती प्रश्न विचारले जाणार, 4 प्रश्न विचारले जाणार. आणि या 4 प्रश्नामध्ये आपल्याला पुन्हा तयारी करायची. 12 प्रश्नापर्यंत आपण येतोय, 20 झाले, हे 12 32 प्रश्नापर्यंत आपण आलोय. या सगळ्या पाठाची आपल्याला शेकडो उदाहरणं घेऊन तयारी करायची. आता परीक्षेत बघा असे प्रश्न येऊ शकतात, हे सगळं शिकवणार. हाच प्रश्न येईल असं नाही शिकवले जात कुठेच. अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, तिथे पुन्हा बुद्धी वापरायची. अरे आपल्याला माहित झालं इथं आपल्याला काय लावायचं होतं, इथं आपण काय वापरून पाहिलं, इथं काय वापरलं. हे प्रत्येक गोष्टी शिकत असताना मी तुम्हाला यातले महत्वाचे बारकावे पण सांगेल. कोणता घटक कसा ओळखायचा, त्याच्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक्स वापरायची, हे सगळं प्रत्येक चॅप्टर सुरू असल्यावर त्या चॅप्टरच्या वेळेस मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल. यातले शॉर्टकट ट्रिक सुद्धा सांगेल, एकदम कमी वेळेत ओळखायच्या ट्रिक सुद्धा सांगेल, आणि त्याच्यासोबत अचूक कसं ओळखायचं ते पण सांगेल. पण त्याच्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी अगोदर माहिती करून घ्यायच्या, माझ्यासोबत जोडल्या जायचंय. मी आणि तुम्ही सोबत असलो तर आपण या सगळ्या गोष्टी बरोबर करून घेऊ. बरोबर. सेम 9 अवकाश कल्पना, काही कल्पना करून तुकडे केलेले असतात, ते तुकडे जोडायचे, जोडलं तर काय तयार होईल या संदर्भातला भाग या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. आता काही कल्पना आहे बघा, या इमॅजिन करू शकतो आपण की असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल. मग असा तुकडा जर सपोज वरून चाकू पडला त्याच्यावर, तर त्याचा तुकडा झाला तर मग कसा भाग तयार होईल. या सगळ्या गोष्टी इथे कल्पनेने तुम्हाला विचारलेल्या असतात. याच्यावर पण आपण सराव करणार आहे. इथं पण आपण गृहीत धरल्या, याच्यात कमी जास्त होऊ शकतं. मी तुम्हाला हे 10/4 या संदर्भात सांगतोय. 40चं बायफर्गेशन देतोय. याच्यात थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होऊ शकतं. एखाद्या वेळेस एखाद्याचे 5 प्रश्न विचारले, दुसऱ्याचे 3च विचारले जाऊ शकतात. हे होऊ शकतं. आपल्याला फक्त सगळा भाग समजून घ्यायचा आहे. अवकाश कल्पनाचे तुकडे जोडा झाल्यावर आपल्याला पुढचा भाग येतोय, लपलेली आकृती शोधा. आता हा एक भाग थोडासा कुणाचा किचकट भागावर आहे. आता आकृतीत काय लपलंय, त्या लपलेला भाग काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त पुन्हा एकदा ते पर्याय चाले, त्या पर्याय पद्धतीनं हे पण शोधायचंय. मग इथं थोडंसं आपल्याला वेळ देता येऊ शकतो. इथं थोडीशी तयारी जास्त करून घ्यायची. याला सुद्धा 4 मार्काचा आहे. बघा इकडचा भाग 20 मार्काचा होता, इकडचा भाग 20 मार्काचा होता, सॉरी 20 प्रश्नाचा होता. आता ह्या 20 प्रश्नाला आणि या 20 मार्काला इथं तुम्हाला 50 गुणासाठी म्हणजे अर्धा पेपर या सगळ्या भागावर तुम्हाला या ठिकाणी तयार करून घ्यायचंय. हे सगळे भाग म्हणजे वेगळे पद शोधा, जुळणारी आकृती शोधा, आकृती पूर्ण करा, मालिका पूर्ण करा, सहसंबंध ओळखा, भौमितिक रचना पूर्ण करा, आरशातील प्रतिमा ओळखा, घडी घाला व उलगडा, अवकाश कल्पना तुकडे केलेले ते तुकडे जोडा, लपलेली आकृती शोधा. अशा 10 पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 ते 40 या भागामध्ये 50 गुणासाठी मानसिक क्षमता चाचणी या टायटल खाली विचारले जातात प्रवेश परीक्षेमध्ये. हे 10चे 10 प्रकरण आपल्याला शेकडो उदाहरणाच्या माध्यमातून समजून घ्यायचे. तिथं कोणकोणत्या क्लुप्त्या वापरायच्या आहेत ते माहिती करून घ्यायची. प्रत्येक चॅप्टर मध्ये आपण परफेक्ट कसं बनवू या संदर्भातला सराव करून घ्यायचा. प्रत्येक चॅप्टरवर आपण त्याचे सराव प्रश्न भरपूर घेणार आहोत. प्रत्येक चॅप्टरवर सराव प्रश्नाचा सराव केल्यानंतर परीक्षा घेणार आहोत आणि मग त्या परीक्षेच्या किंवा त्या टेस्टच्या माध्यमातून आपण पुढे जाणार आहोत.
म्हणजे परीक्षेपर्यंत असे कित्येक प्रश्न आपले सोडून होणार आहेत. तर मग हे सगळं करण्यासाठी, हे सगळं सोडवण्यासाठी तुम्हाला आमच्या सोबत यायचंय. तर आमच्या सोबत यायचं म्हणजे आम्ही राहतो इथं, तुम्ही राहता गावात, पण आपल्याला जोडणारं जे काही आहे ते म्हणजे आमचं जे ॲप आहे, ते ॲप म्हणजे SCA अकॅडमी, स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी. SCAचं लॉंग फॉर्म स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी, मध्ये असं सरस्वतीचं चिन्ह आहे, त्याच्यामध्ये SCA अकॅडमी असं दिसतंय. आणि ते तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचंय. तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल केल्यावर त्याच्यात तुम्हाला आमचे रोजचे व्हिडिओ दिसणार आहे आणि त्या व्हिडिओ सोबत रोजचे लेक्चर ऑनलाईन पण दिसणार आहे आणि ऑफलाईन पण दिसणार आहे. त्यासाठी तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचंय. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यातलं नवोदय भागामध्ये या सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहे. आता बघा, आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही कॉमेंट्स मध्ये सांगू शकता. आणि तुम्हाला कशा पद्धतीनं आज जे इंट्रोडक्शन झालं मानसिक क्षमता चाचणीचं ते कसं वाटलं ते पण तुम्ही कॉमेंट्स मध्ये सांगू शकतात. पण आमचं हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि या ॲपच्या माध्यमातून आमची आणि तुमची भेट होणार आहे. आणि मी आता सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीनं त्या 10चे 10 चॅप्टरवर मी या ठिकाणी तुमच्याकडून सगळा सराव करून घेणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला आमच्याशी जोडले जायचे. जोडण्यासाठीचा मार्ग पण सांगितलाय. ते मार्ग म्हणजे SCA अकॅडमी हे ॲप. हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट या ठिकाणी मिळणार आहे. तर हे ॲप डाउनलोड करून हा व्हिडिओ पाहून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आज आपण या ठिकाणी थांबूया. उद्यापासून याच्यावर एक चॅप्टरवर एका जे 10 चॅप्टर पाहिले त्या एका चॅप्टरवर आपण शेकडो उदाहरणाच्या माध्यमातून आपण ती कन्सेप्ट समजून घेऊया. म्हणजे इतके प्रॅक्टिस करायची की तुम्हाला ते प्रश्न वाचल्याबरोबर त्याचं उत्तर शोधता आलं पाहिजे. अशा पद्धतीने मी तुम्हाला परिपूर्ण करणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा सांगतोय, आमच्या या ॲप सोबत जोडा आणि हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. आजच्या साठी आपण या ठिकाणी थांबूया. इथपर्यंत ठीक. थँक्यू. धन्यवाद.